श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं माझ्या इंडियन टूर व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन निरोगी, दीर्घायुष्य आणि आनंदमयी हो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. आपण नवीनच स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करतो. आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. मग आपण कुठेतरी माहिती मिळवतो किंवा कोणाला तरी विचारण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपणास पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील. आणि सर्वांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वामी सेवा करत असताना मांसाहार केला तरी चालेल का? स्वामी सेवा करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची श्रद्धा आहे. तुम्ही किती श्रद्धेने स्वामींची सेवा करता हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कशी सेवा करता हे महत्त्वाचे नाही. काही जण असे असतील की त्यांना स्वामी सेवा करायची आहे परंतु ते मांसाहार करतात. तर काही स्त्रिया मांसाहार करत नाहीत परंतु घरातील व्यक्तींसाठी त्यांना ते बनवणे भाग पडते. अशा सर्व व्यक्तींनी निश्चिंत राहा, कारण स्वामी सेवा करताना मांसाहार करायचा की नाही याबाबत कोणताही कठोर नियम नाही. स्वामींची भक्ती खरी असेल तर तुम्ही मांसाहार केला तरी चालतो. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. स्वामी समर्थांनी कधीही मांसाहार आणि शाकाहार असा भेद सांगितलेला नाही. त्यांच्यासाठी तुमची भक्ती खरी आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. तुमच्या मनात स्वामींबद्दल आदर आणि भक्ती असेल तर तुम्ही कोणताही आहार घेऊ शकता. ज्या वेळेस तुम्ही मांसाहार करणार आहात किंवा बनवून देणार आहात त्या अगोदर स्वामी महाराजांची नित्यसेवा करून घ्यायची. स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आणि स्वामी महाराजांची माफी मागावी. कारण स्वामींची सेवा करत असताना आपण मांसाहार केला तर आपल्या मनात अनेक विचार येतात की आपण मांसाहार करून काहीतरी चूक तर केली नाही ना, महाराज आपणास काही शिक्षा तर करणार नाहीत ना, असे अनेकानेक निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात. कारण मांसाहार केल्यावर आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी तयार होते आणि ती एनर्जी आपल्या मनामध्ये येते. अशा सेवनाने आपला स्वभाव रागीट, तापट आणि चिडचिडा होतो. समोरचा व्यक्ती काय बोलतोय याकडेही आपले लक्ष नसते आणि याचाच परिणाम आपल्या स्वामी सेवेवर देखील होतो. या उलट जर आपण सात्विक भोजन घेत असेल तर त्यावेळी आपले मन अगदी शांत राहते आणि स्वामी सेवेतसुद्धा आपले मन चांगले रमते आणि संपूर्ण घरात पॉझिटिव्ह वातावरण तयार होते आणि तीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या जीवनात असणाऱ्या अनेक संकटातून आपणास बाहेर पाडण्यास मदत करते. मांसाहार केल्यानंतर स्वामी सेवा करू नये. म्हणजे जसे फोटोची पूजा करणे, दिवा लावणे, जपमाळ करणे, ग्रंथ वाचणे अशा गोष्टी करू नये. फक्त मनातून जप करा, तारक मंत्र जपा. मांसाहार करण्याच्या अगोदर तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. जेव्हा पण मांसाहार करावा वाटेल तेव्हा अखंड नामस्मरण करत राहायचं. त्यातूनही जर खावंसं वाटत असेल तर एखाद्या वेळेस खायचं, परंतु मनात विचार करायचा स्वामींच्या मनाविरुद्ध खातोय. कालांतराने बदल होईल, नक्की होईल, मला खात्री आहे आणि विश्वासही आहे. करून पहा काय प्रचिती येते. आपल्याला जेवढी सेवेची ओढ असते तेवढीच स्वामींना देखील आपल्या लेकरांना जवळ घेण्याची ओढ असते. ते करून घेतात, आपल्याला काही करावं लागत नाही. आपण फक्त अगदी भक्तिभावाने नामस्मरण करत राहायचं, बाकी काम त्यांचं आहे असं म्हणून पुढे चालायचं. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.